नमस्कार मित्रांनो. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की तुमचे गुरु कोण आहेत किंवा तुम्हाला गुरुप्राप्ती झालेली आहे का? पण मित्रांनो, जर आपल्या आयुष्यात गुरु नसतील तर गुरूंना शोधण्याची गरज नाहीये. तर जेव्हा आपण तयार असतो, आपण जेव्हा विद्यार्थी बनतो, तेव्हा गुरु आपल्या आयुष्यामध्ये आपोआप प्रकट होतात. हा आजच्या या व्हिडिओचा संदेश आहे. तर बघा मित्रांनो, की आपल्यामध्ये जो लर्निंग ॲटिट्यूड असतो, त्या लर्निंग ॲटिट्यूडमुळेच आपल्यापर्यंत गुरु येऊन सहज पोचतात. गुरुप्राप्ती कधी होते? तर जेव्हा आपल्या मनातील अहंकार कमी होतो. गुरुप्राप्ती कधी होते? तर जेव्हा आपली शिकण्याची तळमळ वाढते. आणि आपल्याला का शिकायचं असतं? तर शिकून आपल्याला स्वतःमध्ये प्रगती करायची असते आणि शिवाय त्या शिकण्यामागचं आपलं एक इंटेन्शन सुद्धा चांगलं असतं. आपल्या जेव्हा शिकण्याला काही पर्पज असतो, त्यावेळेला गुरु आपल्या आयुष्यामध्ये प्रकट होतात. एक जगप्रसिद्ध म्हण आहे की "व्हेन डिसायपल इज रेडी, टीचर अपीअर्स." या म्हणण्यानुसार हे खरंच आहे बघा. आपण गुरुच्या शोधात जर भटकत राहिलो तर आपण जन्मभर भटकत आणि भरकटतच राहू मित्रांनो. पण जेव्हा आपण मनाने तयारी करतो की मला विद्यार्थी बनायचंय, त्याच वेळेला ते गुरु आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने प्रवेश करतात. आजकाल इंटरनेटवरती लाखो पुस्तके आहेत, अनेक व्हिडिओज आहेत, अनेक कोर्सेस आहेत. पण प्रश्न हा आहे की आपली शिकण्याची तयारी आहे का? आपल्यामध्ये ती तळमळ आहे का? बऱ्याचदा आपल्याला दिसून येतं की आपल्या ठायी धरसोडीची वृत्ती असते आणि त्या धरसोडीच्या वृत्तीमुळे आपण कुठेही स्थिरपणे टिकत नाही. ते स्थिरत्व आपल्यामध्ये न आल्यामुळे आपण नेहमी त्या भटकण्याच्याच मार्गावरती राहतो, की आज हा कोर्स करून बघू, आज हा व्हिडिओ बघू, आज याला फॉलो करून बघू, आज हे ज्ञान घेऊ, उद्या दुसरं ज्ञान घेऊ. हे सतत आपण जर पडताळणीच करत राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये आपण खरेखुरे विद्यार्थी बनणार नाही आणि विद्यार्थी न बनल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला गुरुप्राप्ती होणार नाही. हा मुख्य संदेश आपल्याला पूर्वापारपासून दिला गेलेला आहे. गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. आपल्याला माहिती आहे की गुरु आधी शिष्याची परीक्षा घेत असत आणि त्या परीक्षेमध्ये जेव्हा विद्यार्थी पास होत असे, त्याच वेळेला गुरु त्यांना सर्व ज्ञान प्रदान करीत असे. अनेक शिष्य प्रसिद्ध होऊन गेलेत. रामदास स्वामी महाराजांचे कल्याण हे शिष्य आपल्याला प्रसिद्ध आहेत आणि ते माहिती आहेत. आज गुरूंनी जेव्हा या सगळ्या शिष्यांची खडतर अशी परीक्षा घेतली, त्यांचं गुण कोणते आहेत, आणि त्या जे ज्ञान गुरु त्यांना देऊ इच्छित आहेत ते ग्रहण करण्याची त्या विद्यार्थ्याची, त्या शिष्याची क्षमता आहे का नाही, हे जेव्हा गुरूंनी पारखून घेतलं, त्याच वेळेला ते ज्ञान त्यांना प्रदान केलेलं आहे. ही आपल्या संस्कृतीमध्ये गुरुकुलाची, गुरु शिष्याची परंपरा आहे आणि आपणही आज जर का हा संकल्प केला की मला गुरु हवे आहेत, मार्गदर्शक हवे आहेत, पण त्यासाठी विद्यार्थी बनण्याची, खराखुरा शिष्य बनण्याची आणि त्या गुरूंच्या परीक्षेत पास होण्याची माझी तयारी आहे, हे जेव्हा आपण करतो त्याच वेळेला मित्रांनो, खात्री बाळगा, तुमच्या आयुष्यामध्ये ते गुरु नक्कीच प्रकट होणार आहेत. आता जेव्हा आपण गुरु म्हणतो तेव्हा गुरु ही संकल्पना खरं तर काय आहे? तर गुरु म्हणजे जो अज्ञानरूपी अंधकार दूर करतो, तो म्हणजे गुरु. मग बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचं अज्ञान असतं. तर ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर ज्ञान म्हणजे अनेक गोष्टींचं ज्ञान. अगदी व्यवहार ज्ञान असो किंवा आपल्या ज्या क्षेत्रात आपण काम करतोय तिथली कौशल्य असतील, हे सगळं ज्ञान म्हणजे खरं तर ज्ञान असतं आणि त्याच्यातून आपण ज्ञानी बनत जातो. जे अनुभव घेतो आणि त्या अनुभवांमधून जेव्हा आपण शिकतो, त्याच वेळेला आपण खरं तर अनुभव समृद्ध बनतो आणि त्याच वेळेला आपण खरं तर ज्ञानी बनत असतो. त्यामुळे जे अनुभव आपल्याला येतात, त्या अनुभवांना जर आपण गुरु मानलं तर त्यांच्यामधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. त्यासोबत आपले आई-वडील, आपले परिजन,
किंवा आपण जिथे काम करतो तिथले आपले सिनियर्स, आपले वरिष्ठ, हे सुद्धा आपले गुरु असतात. आपले मित्रमंडळी आपले गुरु असतात. एवढंच काय, जे आपली निंदा करतात किंवा आपल्याला नावं ठेवतात असे सर्वजण सुद्धा आपले गुरु असतात, कारण त्यांच्याकडून सुद्धा काही ना काहीतरी आपल्याला शिकायलाच मिळत असतं. तेव्हा महत्वाचा गाभा काय आहे की प्रत्येक गोष्टीतून जर आपण शिकण्याची वृत्ती जोपासली तर खऱ्या अर्थाने आपण शिष्य बनू, खऱ्या अर्थाने आपण विद्यार्थी बनू आणि त्या गुरूंच्या परीक्षेमध्ये आपण पास होऊ. इथे एक छोटी गोष्ट आपण बघूयात. तर एकदा एक व्यक्ती गुरुच्या शोधामध्ये भटकत असते आणि अनेक मठ पार केल्यानंतर, अनेक लोकांना भेटी दिल्यानंतर त्या व्यक्तीला एक वृद्ध ज्ञानी भेटतात. ती व्यक्ती त्यांना विचारते की महाराज, मला ज्ञान द्या, मला तुमचं शिष्य करून घ्या. ते महाराज म्हणतात की ठीक आहे, तू माझ्या या आश्रमामध्ये राहा आणि मग मी विचार करीन की तुला ज्ञान कधी द्यायचं, कसं द्यायचं आणि किती द्यायचं. तो व्यक्ती, तो तरुण खूप आनंदी झाला आणि तो तिथे राहायला लागला. त्याला वाटलं आता उद्यापासूनच आपली शिकवणी सुरू होईल. पण दुसऱ्या दिवशी त्या गुरूंनी त्याला लवकर उठवलं आणि आश्रमातील काही कामं सांगितली. अगदी झाडलोट करण्यापासून, स्वयंपाक काम करण्यापासून, ते जंगलातून लाकडं आणण्यापासून, काही सामान आणण्यापर्यंत अशी सगळी हर तऱ्हेची कामं गुरु त्यांना सांगत असत. तो तरुण ती कामं करत होता मनापासून आणि ती कामं करताना रोज त्याच्या मनात यायचं की हे काम केल्यानंतर आता गुरुजी मला शिकवतील. त्यामुळे काम करताना त्याच्या मनामध्ये एकच भावना होती की मी हे काम पूर्ण करीन म्हणजे माझी शिकवणी सुरू होईल. असं करता करता महिना लोटला. मग गुरूंना एक दिवस त्या तरुणाने विचारलं की गुरुजी, अजूनही तुम्ही मला काहीच शिकवलं नाहीत. माझी शिकवणी तुम्ही कधी सुरू करणार? गुरुजी म्हणाले, तू महिनाभर काय करत होतास? मग त्यांनी सांगितलं, मी तर काय रोजची तुम्ही सांगाल ती कामं करत होतो. गुरुजी म्हणाले की अरे, या कामांमधून जर तू काही शिकलाच नाहीयेस तर मी तुला असं काय वेगळं शिकवणार? अजून तुझी पूर्वतयारी झालीच नाहीये. तेव्हा त्या तरुणाचे डोळे उघडले की हो, मी जे रोज हे काम करतो त्या कामामधलं कौशल्य जोपासणं किंवा ते काम करत असताना जो अनुभव येतो त्या अनुभवामधून ज्ञानकण वेचणं, हे खरं तर गुरूंना पूर्वाभ्यासामध्ये माझ्याकडून खरं तर प्रेरित आहे. मग त्या क्षणी त्या तरुणाचे डोळे उघडले, त्यांनी त्यांचे पाय धरले आणि गुरूंना म्हणाला की गुरुजी, मला आज कळलंय की इतके दिवस मी जे काही करत होतो ते खरं तर तुमची शिकवणीच होती, पण मी त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघत होतो. आज मला कळलंय, मी आज सजग झालोय की जीवनामध्ये रोज आपल्याला जे अनुभव येतात, रोज आपण जी कामं करतो, रोज ज्या व्यक्तींबरोबर आपला संवाद घडत असतो, आपला सहवास घडत असतो, ज्यांच्यासोबत आपलं काम होत असतं किंवा जे काही लाईफ एक्सपिरियन्सेस आपल्या आयुष्यात येत असतात, ते खरं तर शिकण्यासाठीच आपल्या आयुष्यात आपणच खरं तर प्लॅन केलेले असतात. मग त्यातून जर आपण शिकलो नाही तर मग आपल्याला गुरु भेटत नाहीत आणि ते गुरु आपल्याला काही सुद्धा शिकवू शकत नाही, कारण आपली तयारी झालेली नसते. जसं की एखादं पात्र जर रिकामं असेल तरच त्याच्यामध्ये काही आपण पदार्थ ओतू शकतो. तसं जर आपलं पात्र जोपर्यंत आपण रिकामं करत नाही, म्हणजेच आपल्यामध्ये असलेला अहंभाव किंवा आपल्यामध्ये शिकण्याची जर वृत्तीच नसेल, तर आपलं पात्र हे त्या गुरूंनी दिलेल्या ज्ञानाने कधीच भरू शकत नाही. आणि यासाठी मित्रांनो, आपल्याला ही संकल्पना मनात जोपासली पाहिजे की गुरु म्हणजे अशी व्यक्ती किंवा गुरु म्हणजे असा अनुभव की जो आपल्याला काहीतरी शिकवून जातो आणि आपल्याला सांगतो की तुम्ही शिकण्यास तयार आहात का? तुम्ही पण मित्रांनो जर शिकण्यासाठी तयार असाल आणि तुम्हाला सुद्धा गुरु हवे किंवा मार्गदर्शक हवे अशी आस मनात असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा की हो, मी विद्यार्थी बनण्यासाठी तयार आहे. जेव्हा आपण म्हणतो की हो, मी विद्यार्थी बनण्यासाठी तयार आहे, त्याच क्षणी त्या ज्ञानाच्या सगळ्या वाटा खुलल्या जातात. सगळे द्वार खोलले जातात आणि आपल्याकडे हर तऱ्हेने मग ज्ञानवर्षाव व्हायला सुरुवात होते. आता याच संदर्भात मित्रांनो, आपण एक उपाय आजपासून सुरू करूयात की ज्याद्वारे आपल्या आयुष्यामध्ये
शिक्षक, मार्गदर्शक किंवा गुरु या रूपांनी ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचेल. तर आज आपण काय करायचंय, तर या गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी आपण संकल्प करायचा आहे की रोज रात्री झोपताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारायचा की आज दिवसभरामध्ये मी काय शिकलो किंवा मी काय शिकले. शक्य असेल तर ते आपल्या दैनंदिनीमध्ये, आपल्या डायरीमध्ये आपण लिहून काढायचंय की आज या प्रसंगातून मी हे शिकलो किंवा शिकले, आज या व्यक्तीकडून मी हे शिकलो किंवा शिकले. मग ती व्यक्ती किंवा तो प्रसंग आपल्यासाठी खरं तर महत्वाचा नाहीये. त्या व्यक्तींना, त्या प्रसंगांना बाजूला सारा आणि त्याच्यातून जे सार तुमच्यापर्यंत येतंय, जी शिकवणूक तुमच्यापर्यंत पोचतीये, ती तुमच्या मनामध्ये, तुमच्या डायरीमध्ये नोंदवून ठेवा. आणि मग बघा मित्रांनो, प्रत्येक दिवशी आपण विद्यार्थी बनू, प्रत्येक दिवशी आपण ज्ञान समृद्ध बनू. आणि ज्ञान म्हणजे पण खरं तर काय, तर जे ज्ञान आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये किंवा आपल्या स्वतःच्या पर्सनल ग्रोथमध्ये जे उपयोगी पडतं, म्हणजेच आपल्या आर्थिक, सामाजिक, आध्यात्मिक या सगळ्या गोष्टींमध्ये जे ज्ञान आपल्याला पुढे जाण्यामध्ये, आपला विकास करण्यामध्ये उपयुक्त ठरतं, ते म्हणजे खरं तर ज्ञान आहे. ज्ञान हे पुस्तकी नसतं, तर ज्ञान हे अनुभवांवरती आधारित असतं. तेव्हा मित्रांनो, आजपासून हा उपाय आपण नक्की सुरू करूयात आणि स्वतःला हा प्रश्न रोज विचारूयात. त्यानंतर अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे की रोज आपल्याला एक संकल्प करायचा आहे, म्हणजेच एक अफर्मेशन आपल्याला रोज म्हणायचंय की मी शिकण्यासाठी तयार आहे आणि हर तऱ्हेने ज्ञान माझ्यापर्यंत पोचत आहे आणि मी त्याचा स्वीकार करत आहे. जेव्हा आपण मनोमन हा संकल्प करतो, मनोमन हे अफर्मेशन जेव्हा आपण करतो, त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड ज्ञान ऍब्झॉर्ब करणारा एक स्पंज बनून जातं. आणि यासाठी ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे आपण हा संकल्प करणं अतिशय गरजेचं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर आवडला असेल तर स्वयंभूला जरूर सबस्क्राईब करा. या स्वयंभू परिवाराचा भाग बना. कॉमेंट्समध्ये तुमचा अभिप्राय नोंदवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना त्यांच्या आयुष्यात उत्तम मार्गदर्शक लाभोत, उत्तम शिक्षक, उत्तम कोच, मेंटर, उत्तम ज्ञान संपदा, उत्तम गुरु लाभोत आणि सर्वांचे आयुष्य विकसित हो. या शुभेच्छांसह आज हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. स्वयंभू बना, जागृत बना, विजयी व्हा. धन्यवाद.